नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. राज्यातील कंत्राटदारांची थकीत देयक राज्य शासनाकडून प्रलंबित असल्यासंदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं. एकूणच राज्यातील कंत्राटदार महासंघाच्या सदस्यांची कोट्यवधी रुपयांची बिलं ही थकीत असल्याची धक्कादायक बाब सातारा येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली आहे. एकूणच महाराष्ट्र राज्यामधील विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय लोकांना लाभ दिले जातात. अनेक स्कीम प्रकल्पाच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून पैसे दिले जातात. मात्र कंत्राटदारांनी जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामकाजाची देयक ही राज्य शासन देत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या जल हे तो कल हे म्हणत असलेल्या महाराष्ट्र जलजीवन प्रकल्पाचे पैसे केलेल्या कंत्राटदारांची देयक अद्यापही दिली जात नसल्यामुळे सध्या राज्यातील सर्व जलजीवन मिशनचे अंतर्गत येणारी कामं बंद असल्यामुळे राज्यातील विकास कामच होत नसल्याची धक्कादायक बाब मिलिंद भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विशद केली. एकूणच राज्यातील पहिलं अधिवेशन सातारा येथील हॉटेल सुरुबन येथे संपन्न झालं. राज्यातील महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाचे जिल्ह्यातील आणि राज्यातील विविध सदस्यांनी आज एकत्र येत राज्य शासनाच्या समोर आपलं गाऱ्हाणं मांडलं. येत्या काळामध्ये नेमकं आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशाच सूर एकूणच या झालेल्या बैठकीमध्ये दिसून आला. महासंघाच्या वतीनं नेमक्या पद्धतीची भूमिका राज्य शासनापुढे मांडण्यासाठी पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष मिलिंद भोसले काय म्हणाले हे आता आपण पाहूया. जवळपास 350 ते 400 राज्य प्रतिनिधी या सदर बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये असतानाच आम्ही राज्याचे स्वच्छता मंत्री तसेच जे जलजीवन मिशनचे काम करतात ते गुलाबराव पाटील साहेब यांना फोन केला होता. फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुमची राज्यस्तरीय बैठक जर साताऱ्याला होत असेल तर त्या साताऱ्याच्या बैठकीमध्ये काय ठरतं त्या पद्धतीचा ड्राफ्ट मला तयार करून द्या. या संदर्भात मी शासन स्तरावरती मागण्यासंदर्भात पाठपुरावा करतो. महत्त्वाच्या मागण्या म्हणजे राज्य शासनाकडे जलजीवन मिशनचे जवळपास 12,000 कोटी रुपयाचे देयक हे शासनाकडे प्रलंबित आहेत. गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून शासन निधी देत नाही. शासन इतर योजनेला मात्र निधी देतो, जशी काय लाडकी बहीण आहे किंवा इतर अनेक गोष्टी आहेत, परंतु कंत्राटदारांनी केलेल्या कामाला मोबदला शासन देत नाही आहे. हे सोडून जे जलजीवन मिशनचे जे केंद्राचे 50% आणि महाराष्ट्र शासनाचे 50% असे अधिभार आहेत, परंतु केंद्र शासनाने 16 जून 2025 रोजी एक परिपत्रक काढलं की आम्ही यापुढे राज्य शासनाला पैसे देऊ शकत नाहीत. हे अत्यंत चुकीचं धोरण केंद्र सरकारने घेतलेलं आहे. प्रत्यक्षात जे काम कंत्राटदारांनी केलेलं आहे हे कंत्राटदाराची काही चुकी नसताना जाणीवपूर्वक कंत्राटदाराचे देयक न देण्यासाठी ही केलेली चाल ढकल आहे. आणि आता आम्हाला असं निदर्शनात आहे की आमचे देयक न देण्यासाठी याच्यावर समिती नेमली, मुदतवाढ, इतर गोष्टीचे दंड आकारण्यात येण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी इतर गोष्टीचा ओवापोह करण्यासाठी जलजीवन मिशनचे काम कसे खराब आहेत, कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक ही 4 वर्षापासून चाललेली अत्यंत चांगली योजना आहे. ही पवित्र योजना होती. जल म्हणजे माणसाला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, जो माणसाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या महाराष्ट्रातील आमच्या जलजीवन संघटनेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं असताना सुद्धा जाणीवपूर्वक आम्हाला यात अडचणीत आणण्याचा प्रयत्न शासन व शासकीय अधिकाऱ्याचं करण्याचं धोरण आहे. 12,000 कोटीची देयक जर 1 वर्षापासून देत नसतील तर हे राहणारे जे कंत्राटदार आहेत हे काय फार मोठे नाहीत. यांच्यावर ह्यांच्या कुटुंबाची त्यांच्या चरित्राची उपजीविका अवलंबून आहे. आणि प्रत्यक्षात जर शासन 12 महिने पैसे देत नसेल तर या शासनाचं धोरण निकामी झालेलं आहे. शासनाकडे छदाम पैसा नाही असं स्पष्ट दिसत आहे. माझी शासनाला विनंती आहे की ह्या जे 12,000 कोटी रुपयाची देयक आहेत हे शासनाने MSME मधनं आणि शासनाने जे आता 9,46,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे त्यात अजून एक 50,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन हे कॉन्ट्रॅक्टरचे तातडीने बिल देण्यात यावे, जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरचे बिल दिल्यानंतर ज्या सगळ्या अपूर्ण योजना आहेत त्या सगळ्या जवळपास 70-80% पर्यंत योजना पूर्ण होत झालेल्या आहेत. अजून एक 20-30% फक्त पैसे लागणार आहेत. पण कंत्राटदार काम करण्यात धजावत नाही, कारण मागचे जर प्रत्येक कंत्राटदाराचे 2 आणि 5 कोटी रुपये 10 कोटी रुपये जर प्रलंबित असेल तर पुढचे पैसे घातल्यानंतर शासनाकडनं पैसा कधी मिळणार याची कुठलाही मंत्री किंवा शासकीय प्रतिनिधी अथवा केंद्रीय मंत्री उत्तर देत नाही. हे अत्यंत घृणास्पद आहे. याचा तीव्र निषेध साताराच्या बैठकीत आम्ही केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीचं शासनाच्या विरोधात सुद्धा
वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करू अशी घोषणा आम्ही इथे केलेली आहे. किती आहे सातारा जिल्ह्याची? सातारा जिल्ह्याची जवळपास अंदाजे 120 कोटी रुपयाची देयक सध्या शासनाकडे कंत्राटदाराची प्रलंबित आहे. जवळपास 100 ते 150 कॉन्ट्रॅक्टरनी ते कामं केलेले आहेत आणि आज हे कामं करून जवळपास वर्ष नाही 1.5 वर्ष होत आलं, परंतु मागच्या वर्षीच्या मार्चपासून त्याच्या अगोदरपासून देयक दिले जात नाही. जलजीवन मिशनचं अख्ख्या महाराष्ट्रात 27 जिल्ह्यामध्ये काम झालं होतं. त्यातले 25 जिल्हे आमच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला सविस्तर हे प्रस्ताव तुमच्या संघटनेकडून आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा, जेणेकरून आम्ही याबाबत कारवाई करू. देयक प्रलंबित आहेत. यामध्ये जवळपास कॉन्ट्रॅक्टरची संख्या जवळपास नाही म्हणलं तरी 1200 ते 1300 आणि आज 1 वर्षापासून देयक याबाबत मिळत नाहीत. आणि देयक मिळत नाहीत, देयक कसे शासनाने प्रलंबित ठेवण्याचा प्रकार हे शासन का करत आहे आणि जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा, वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय नियम, वेगवेगळ्या प्रकारचे त्रुटी काढून जाणीवपूर्वक ही गोष्टी शासन मुद्दाम ढकलत आहे. शासनाला हे कारण दाखवून कॉन्ट्रॅक्टरचे पैसे लांबणीवर कसे टाकता येईल अशी गोष्ट आहे. कारण शासनाकडे सध्या पैसाच नाही. याच खात्याचा नाही, सार्वजनिक बांधकाम खात्याची अशीच परिस्थिती आहे, ग्रामविकासची पण अशीच परिस्थिती आहे, जलसंधारणची अशीच परिस्थिती आहे. विकासाला ह्या शासनाकडे एक छदामी नाही. जे महिन्याला पैसे निघतात ते फक्त 5 लोकांचा पगार, लोकांचं पेन्शन, लाडकी बहीण योजना आणि अजून एक कुठल्या 2-4 लाभार्थी योजना. या लाभार्थी योजनामध्ये शासन फक्त पैसे देतं, बाकी विकासाला काही पैसा नाही. कारण आमच्या याच्यावर 9,42,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. आम्हाला महिन्याला जवळपास नाही म्हणलं तरी 16,000 ते 17,000 कोटी रुपये ह्या बाकीच्या लायबिलिटी करण्यासाठी करावं लागतं. प्रलंबित देयकांबाबत आपण काय आंदोलन वगैरे काय? प्रलंबित देयकाबाबत गेल्या महिनाभरापासून आपण राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री यांना मंत्रालयात जाऊन निवेदन आमच्या माणसांनी पोच केले. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की 18 तारखेच्या आत, गिरीश महाजन साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिलं, अधिवेशनच्या आतच तुम्हाला बैठकीची मुख्यमंत्र्याबरोबर वेळ देतो. आमचं मुख्यमंत्र्याबरोबर पाठपुरावा झाला. मुख्यमंत्री सचिवांना पण आम्हाला सांगितलं की तुम्हाला बैठकीची वेळ झाली. आज 18 तारीख संपून आज 20 तारीख आली, अजूनही बैठकीच्या संदर्भात कुठलंही कळवलं जात नाही. जेणेकरून हा विषय जसा तसा आहे तसा प्रलंबित ठेवायचा विषय शासनाच्या डोक्यात आहे असं स्पष्ट दिसतं. बॅनरवर आपली कसं आहे माहिती आहे, ही जी संघटना आहे ही राजकारण विरहित आहे. अधिकृत असलेली अशी महाराष्ट्रातली जी संघटना आहे ही महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आहे. हे जवळपास 10 वर्ष झाले. राज्याभिवृद्धी संघटनेचे अध्यक्ष आम्हीच आहे. राजकारणाशी लांब असलेली आणि महाराष्ट्र राजकारणाची लांब आहे. मी स्वतः तर लांब आहे. मी राज्याचा अध्यक्ष आहे, नात्याने राज्य देशमुख असं वाटतं ही योजना ज्यांनी मंजूर केली शासनाने, केंद्र शासनाने, लोकप्रतिनिधी नात्याने आमदार यांनी ह्या अधिवेशनामध्ये जलजीवनचे पैसे किंवा इतर लोकांचे जे देयकाचे पैसे या संदर्भात मुद्दा उपस्थित केलाच नाही. जो केला तो विरोधी पक्षाच्या आमदारांनी, अंबादास दानवे साहेब असू दे, रोहित पवार असू द्या, त्यानंतर वडेवट्टीवार साहेब असू द्या, लोकप्रतिनिधी जे शासकीय लोकप्रतिनिधी आहेत सत्ताधारी, या आमदारांनी हा योजनेसाठी मंजुरीचं पत्र दिलं. आमच्या भागात कामं काढा म्हणून सांगितलं, पण निधीसुद्धा आणण्यासाठी या लोकप्रतिनिधी प्रयत्न करणं अत्यंत काळाची गरज होती. पण ती काही गेल्या 1-1.5 वर्षात काहीही केलं नाही. कामं मंजूर करून घेतले, वर्क ऑर्डर केले, टेंडर केले, सगळं झालं त्यांच्या भागात, पण निधी येणार